गोंदिया जिले में बड़ी संख्या में स्कूली छात्र अपने माता पिता के साथ स्कूल छोड़कर अलग अलग स्थानों पर पलायन कर रहे हैं और अन्य जिलों के माता पिता भी काम के लिए गोंदिया जिले के विभिन्न स्थानों पर आ रहे हैं। ऐसे बच्चों को स्कूल से वंचित नहीं किया जाना चाहिए। इसके अलावा माध्यमिक विभाग के शिक्षा अधिकारी पिछले 3 वर्षों से ऐसे छात्रों को शैक्षिक सामग्री वितरित कर रहे हैं ताकि विकलांग बच्चों में भी शिक्षा के प्रति रुचि पैदा हो। देखने में आ रहा है कि शिक्षा अधिकारी महेंद्र गजबीये पिछले 3 वर्षों से इस बात के लिए कड़ी मेहनत कर रहे हैं। जिले में जिन विद्यार्थियों में बड़ी संख्या में स्कूल नहीं जाने वाले और दिव्यांग विद्यार्थी है, उन्हें शिक्षा का स्वाद मिल सके और उन छात्रों को शिक्षा की धारा में लाना जो हमेशा शिक्षा प्राप्त करते हैं। ऐसे स्कूल न जाने वाले और दिव्यांग विद्यार्थियों में शिक्षा के प्रति रुचि पैदा करने और स्कूल आने के लिए जिले में ऐसे विद्यार्थियों को स्वयं के खर्च पर शैक्षिक सामग्री किट वितरित की जाती है। इन शैक्षिक सामग्रियों में स्कूल बैग, पानी की बोतलें, नोटबुक, पेन, पेंसिल, कंपास आदि शामिल है। 3 साल से इन कार्यों में उनकी निरंतरता देखने को मिल रही है। साथ ही स्कूल न जाने वाले विद्यार्थियों के चेहरे पर मुस्कान देखी गई। गेल्या 3 वर्षापासून आपण एक उपक्रम राबवत आहोत। याच्यामध्ये शाळाबाह्य तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना स्कूल किट वाटप हा कार्यक्रम आम्ही राबवत आहोत। ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून कुठल्याही कारणास्तव वंचित राहावं लागत आहे किंवा ज्यांना शाळेमध्ये प्रवेश घेतलेले आहेत किंवा जे विद्यार्थी शाळाबाह्य ज्यांना शाळेमध्ये प्रवेश घेण्याची आवश्यकता आहे, अशा विद्यार्थ्यांना मी माझ्या स्वतःच्या वैयक्तिक खर्चामधनं गेल्या 3 वर्षापासून स्कूल किट वाटपाचा कार्यक्रम घेत आहे। या उपक्रमाच्या माध्यमातून असे विद्यार्थी जे कुठल्याही कारणास्तव शाळेच्या मुख्य प्रवाहामध्ये येऊ शकत नाही, वंचित राहतात, अशा विद्यार्थ्यांना एक मोटिवेशन मिळावं, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये समाविष्ट करून घेण्यात यावं, याच्यासाठी हा सगळा उपक्रम आहे। आज या ठिकाणी आम्ही तिरोडा या तालुक्यामध्ये जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत ज्या शाळा आहेत या शाळांमधले दिव्यांग विद्यार्थी तसेच शाळाबाह्य विद्यार्थी यांना एकूण 20 किटचे वाटप केलेले आहे आणि या विद्यार्थ्यांना या माध्यमातून एक मोटिवेशन देऊन शाळाबाह्य विद्यार्थ्यांना आम्ही शाळेच्या मुख्य प्रवाहामध्ये समाविष्ट करून घेण्याचं काम आज या ठिकाणी केलेलं आहे। जिल्ह्यामध्ये किती शाळाबाह्य मुलं आणि अपंग मुलं त्यांना वाटण्यात जिल्ह्यात संपूर्ण आपलं दिव्यांग सेक्शन आणि शाळाबाह्य आपलं जे सर्वेक्षण सुरू आहे याच्यामध्ये अजूनही सर्वेक्षणाचं काम सुरू आहे। जे शाळाबाह्य विद्यार्थी याच्यामध्ये आम्हाला दिसतील त्यांचे समावेशन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये त्यांना आम्ही रेग्युलर शाळांमध्ये फॉर्मल एज्युकेशनमध्ये सहभागी करून घेणार आहोत। आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकूण आम्ही 20 विद्यार्थ्यांची अशी निवड केलेली होती। त्याच्यामधले 10 असे विद्यार्थी आहेत जे दिव्यांग आहेत आणि 10 विद्यार्थी जे शाळाबाह्य आहेत। त्या विद्यार्थ्यांना आज हे शैक्षणिक साहित्याचं आम्ही वाटप केलेलं आहे आणि त्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहामध्ये या माध्यमातून समाविष्ट करून घेतलेलं आहे। महाराष्ट्र टीवी 24 के लिए अभिषेक भटनागर की रिपोर्ट, गोंदिया।